नमस्कार, मी सौरभ कोरटकर. समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता नजर टाकूयात या आठवड्यातील महत्त्वाच्या घटना आणि सरकारनं घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर. चला पाहूयात. राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करतंय. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची 10,000ची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आलंय. सर्व अटी शर्ती बाजूला ठेवत शेतकरी हिताला शासनाचं प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन तत्पर आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही, सरकार काळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं. आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या आहेत, पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्या करता आपण हे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे. पंतप्रधान मोदींनी एका शानदार कार्यक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण केलंय. तसंच मुंबई मेट्रो लाईन 3च्या आचार्य अत्रे चौक ते कप परेड या अंतिम टप्प्याचं राष्ट्राला अर्पण केलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देश आणि राज्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, लघुउद्योग आणि निर्यातदार थेट युरोप, मध्य पूर्व यांच्यासह जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील. नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य काय पाहूयात. मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारं दुसरं विमानतळ, आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन हब बनवण्याची सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. उल्वेमध्ये 2,866 एकर जागेवर विमानतळाचा विस्तार आहे. त्यानंतर यामध्ये एक्सपान्शन होत वर्षाला 9 कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकतील इतकी क्षमता वाढवली जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचं नवं इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 1% वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा आहे. जे प्रकल्प स्वप्न रूपात होते ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असली तरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सातत्यानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय. हा केवळ एअरपोर्ट नाहीये, तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे. मी तर असं म्हणेल, केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा GDP 1% वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे. बहुचर्चित आणि एकूण 37,270 कोटी रुपये खर्चाची भुयारी मेट्रो 3 अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. मार्गिकेच्या विज्ञान केंद्र ते कप परेड या अखेरच्या टप्प्याचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बुधवारी आभासी स्वरूपात उद्घाटन झालंय. तर गुरुवार सकाळी 5:55 मार्गिका प्रवाशांसाठी सुरू देखील झाली आहे. मेट्रो 3 ही देशातील सर्वाधिक 33 किलोमीटर लांबीची आणि 27 स्थानकांची भुयारी मेट्रो आहे. त्यातील जवळपास 22 किलोमीटर आणि 16 स्थानकादरम्यान ही मार्गिका ऑक्टोबर 2024 आणि मे 2025 दरम्यान प्रवासी सेवेत दाखल झाली आहे. RAJVLR BKC आचार्य अत्रे चौकादरम्यान ती सध्या सुरू आहे. आता मार्गिकेचा अखेरचा टप्पा हा 11 स्थानकं आणि 10.90 किलोमीटर लांबीचा आहे. आता 2 तासांचा प्रवास अवघ्या 54 मिनिटात होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. ते मुंबई भेटीवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 ऑक्टोबर रोजी त्यांची भेट घेतली. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर स्टारमर यांचा पहिलाच भारत दौरा होता. दरम्यान मोदी आणि स्टारमर यांच्या भेटीनंतर दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं. स्टारमर यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. उभय देशांमधील भागीदारी जागतिक स्थिरता तसंच आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे.
डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारताची आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. या महासत्तेच्या प्रवासात नैसर्गिक भागीदार असलेल्या ब्रिटनची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. फिनटेकचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आयुष्यात समृद्धीसाठी करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. नागपूरमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन इथल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आलाय. कन्व्हेन्शन सेंटरसाठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी. हे सेंटर अत्यंत आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि पर्यावरणपूरक वास्तूचं मूर्तिमंत उदाहरण ठरावं. तसंच कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून नागपूरचा इतिहास इथे येणाऱ्या प्रत्येकाला कळावा, अशा पद्धतीने या सेंटरची अंतर्गत रचना असावी, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटोनियो उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटूयात पुढील भागात.